कैलासवासी विमो मेहता माध्यमिक शाळेत सर्वसाधारण पालक सभेत एआय युगातील पालकत्व या विषयावर अमित कामतकर यांनी पालकांना मार्गदर्शन केलं। शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित जुळे सोलापूर येथील कैलासवासी विमो मेहता माध्यमिक शाळा येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील सर्वसाधारण पालक सभा अत्यंत उत्साहात संपन्न झाली। शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सभेत सोलापूरचे प्रसिद्ध व्याख्याते तथा विद्या कॉम्प्युटर्सचे संचालक अमित कामतकर यांनी एआय कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील पालकत्व या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या या काळात मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी, मोबाईल व एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर मुलांकडून कसा करून घ्यावा आणि बदलत्या काळाशी सुसंगत पालकत्व कसे असावे यावर कामतकर यांनी अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत पालकांशी संवाद साधला। काय बघा, क्रिएटिव्हिटी, क्युरिओसिटी आणि कम्युनिकेशन ह्या सगळ्यांच्या सोबत जे सगळ्यात ह्या तीन गोष्टींचा जर मी विचार करायला लागलो तर या तिन्ही गोष्टी मला आवश्यक आहेत का? साहजिक आहेत, मला आवश्यक आहेत। बरं, या तीन गोष्टींसाठी म्हणून मला जीपीटी मदत करणार आहे का? करणार। या तीन गोष्टींसाठी मला जीपीटी नक्की मदत करणार का? तर मी क्युरिओसिटी म्हणून मी त्याला जर प्रश्न विचारला तर त्याचं तो उत्तर देणार आहे मला। कम्युनिकेशन, आई बाबांशी बोलणं होत नाही किंवा आईशी बोलतो पण बाबांशी बोलू शकत नाही, तर मी बाबांच्या ऐवजी काय करतो, जीपीटीला बोलतो आणि जीपीटी मला उत्तर सांगतो बरोबर। म्हणजे मिळालेलं उत्तर आहे ते मी मम्मीला सांगतो, आईला सांगतो की आज मी जीपीटीला हा प्रश्न विचारला तर जीपीटीने मला हे उत्तर दिलंय। हे होतं का आपल्याकडे? नसेल होत तर हे व्हायला पाहिजे। आणि पालकत्व म्हणून मी जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्यामधला चौथा जो सी आहे, हा चौथा सी आहे कॅरेक्टर, ज्याला आपण म्हणूया चारित्र्य। हे कोण देणार आहे? जीपीटी नाही देणार। आयुष्यामध्ये कधी इथून पुढच्या 100 वर्षांचं तुम्हाला मी सांगतो की जीपीटी हे देऊ शकत नाही। हे कोण देऊ शकेल? शाळा आणि पालक, हे दोनच आहेत। आणि जेव्हा विद्यार्थी घरी येतोय त्यावेळेस घरी आल्यानंतर त्याचं चारित्र्य घडवायचं काम हे आई वडिलांचंच आहे। बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केली। सभेच्या प्रमुख उपस्थितीत शाळा समितीचे नियामक मंडळाचे सदस्य सुरेश बाबू मंकणी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी आणि पर्यवेक्षिका मीनाक्षी बाटेवाडीकर व्यासपीठावर उपस्थित होत्या। याप्रसंगी शाळा समितीचे नियामक मंडळाचे सदस्य सुरेश बाबू मंकणी यांनीही आपले मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मीनाक्षी बाटेवाडीकर यांनी मानले। या पालक सभेला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।